हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो वेलकम. लास्ट लेक्चरमध्ये आपण लायझोझोम या सेलच्या ऑर्गॅनेलचा स्टडी केला. लायझोझोमचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, त्याचबरोबर लायझोझोमचं फंक्शन काय आहे, हे सगळं काही आपण डिटेलमध्ये शिकलो. आता हे लास्ट लेक्चर तुमचं मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहेच, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनेलचा स्टडी करायचा आहे किंवा दोन सेलच्या कंपोनंटचा स्टडी करायचा आहे. त्यातला फर्स्ट कंपोनंट जो आहे तो आहे व्हॅक्यूल आणि दुसरा सेलचा कंपोनंट किंवा सेलचा ऑर्गॅनेल्स आपण शिकणार तो आहे ग्लायोक्झिझोम. तसे हे जे दोन्ही सेलचे ऑर्गॅनेल आपण आज जे शिकणार ते समजायला खूप इझी आहेत, खूप लवकर तुम्हाला समजतील. त्याचं फंक्शन खूप इझी आहे, पण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंटसुद्धा आहे. तर या दोघांचे आपण स्टेप बाय स्टेप करून स्टडी करू. सगळ्यात आधी आपण व्हॅक्यूलचा स्टडी करू. व्हॅक्यूल म्हणजे काय, व्हॅक्यूल कशा प्रकारचं आहे, व्हॅक्यूल कुठे आहे, व्हॅक्यूलचे काय काय प्रॉपर्टी आहे, व्हॅक्यूलचं काय फंक्शन आहे हे समजून घेऊ. तर बघा, व्हॅक्यूल म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण पोकळी असं म्हणतो. सेलमध्ये असलेली ही रिकामी जागा, अशा पोकळी. सेलमध्ये तुम्हाला प्लांट सेल असो किंवा ॲनिमल सेल असो, दोन्ही सेलमध्ये तुम्हाला व्हॅक्यूल प्रेझेंट दिसते. आणि सेलमध्ये असं थैलीसारखं जे तुम्हाला असं एक स्ट्रक्चर दिसते त्याला आपण व्हॅक्यूल असं म्हणतो. बघा, तुम्ही जर याची डायग्राम वगैरे बघितली तर तुम्हाला दिसते की फॉर एक्झाम्पल ही आहे आपलं सेल, ठीक आहे. हे सेल आहे, हे सेलचं न्यूक्लियस आहे, ठीक आहे. आणि हे आहे व्हॅक्यूल. तर व्हॅक्यूल म्हणजे काय की या सेलमध्ये प्लांट सेल असो की ॲनिमल सेल असो, तर याच्यामध्ये तुम्हाला असं एक जे थैलीसारखं स्ट्रक्चर दिसते किंवा अशी रिकामी जागा पोकळी जी तुम्हाला दिसते, ज्याच्या आजूबाजूला अशी एक मेम्ब्रेन आहे, तर अशा टाईपच्या स्ट्रक्चरला आपण व्हॅक्यूल असं म्हणतो. ठीक आहे, समजलं व्हॅक्यूल म्हणजे. तर व्हॅक्यूल हे असं एक थैलीसारखं स्ट्रक्चर आहे, रिकाम्या पोकळीसारखं असं एक स्ट्रक्चर आहे, जे की प्लांट सेलमध्ये पण आहे, ॲनिमल सेलमध्ये पण बघायला भेटते. ठीक आहे, तर आता याच्या प्रॉपर्टी काय आहे काय ते समजून घेऊ. फर्स्ट काय आहे तर काय सांगितलेलं आहे, व्हॅक्यूल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. तर व्हॅक्यूल काय आहे, सॅक्स आहे. सॅक्स म्हणजे काय, अशा थैल्या पोकड्या रिकाम्या जागा, जसं आता मी तुम्हाला सांगितलं. तर व्हॅक्यूल काय, असं थैलीसारखं स्ट्रक्चर आहे, सॅकसारखं स्ट्रक्चर आहे. आणि ती सॅक कशी आहे, मेम्ब्रेन बाउंड आहे. म्हणजे या सॅकच्या आजूबाजूला काय, मेम्ब्रेन आहे. म्हणजे हे आहे आपलं व्हॅक्यूल, व्हॅक्यूलच्या आजूबाजूला काय, मेम्ब्रेन आहे. लक्षात आलं. तर पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे सांगितलं प्रॉमिनंटली फाउंड इन प्लांट सेल. आता हे व्हॅक्यूल जे आहे आपल्याला प्लांट सेलमध्ये जास्त करून बघायला भेटते. ठळक असं आहे, प्लांट सेलमध्ये जे व्हॅक्यूल आहे ते आपल्याला लवकर दिसून पडतात, त्याची साईजसुद्धा मोठी असते. पण जे ॲनिमल सेलमध्ये जे व्हॅक्यूल आहे ते स्मॉल साईजचे असतात आणि कमी असतात संख्येनं. पण प्लांट सेलमध्ये मोठे मोठे असतात व्हॅक्यूल. लक्षात ठेवा, हे आहे आम्ही काढलेली प्लांट सेल. या प्लांट सेलमध्ये तुम्हाला दिसेल की हे व्हॅक्यूल खूप मोठं आहे. आता ॲनिमल सेल मी तुम्हाला काढून दाखवतो. फॉर एक्झाम्पल आता हे आहे ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये आहे हे न्यूक्लियस, ठीक आहे, आणि हे आहे व्हॅक्यूल. आता तुम्हाला दिसेल की ॲनिमल सेलमध्ये पण व्हॅक्यूल आहे, प्लांट सेलमध्ये पण व्हॅक्यूल आहे. पण प्लांट सेलचं जे व्हॅक्यूल आहे ते ठळक आहे, असं मोठं आहे, प्रॉमिनंट म्हणजे ठळक असं मोठं आणि मोठं आहे. साईजनी कसं आहे, लार्ज आहे, साईजनी लार्ज आहे. आणि ॲनिमल सेलमध्ये जे व्हॅक्यूल आहे ते साईजनी छोटा आहे आणि संख्येनं सुद्धा कमी आहे. साईजनं पण तुम्हाला एकदम छोटंसं असं हे दिसेल व्हॅक्यूल. ह्या दोघांमधला तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे, पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, In some large plant cell, vacuole occupies central part called central vacuole occupies 90% of cell volume. आता बऱ्याचदा प्लॅन्टच्या ज्या सेल आहेत, मोठ्या ज्या प्लॅन्टच्या सेल आहेत, त्याच्यामध्ये हे व्हॅक्यूल काय करते, त्या प्लॅन्ट सेलची खूप मोठी जागा अशी ऑक्युपाय करून घेते. सेंटरची खूप मोठी अशी जागा ऑक्युपाय करून घेते, त्याला सेंट्रल व्हॅक्यूल असं म्हणतात. जवळपास खूप मोठी होऊन जाते या व्हॅक्यूलची साईज. आणि त्या पूर्ण सेलच्या साईजपैकी 90% साईज ही व्हॅक्यूलचीच असते. तसं तुम्हाला समजणार नाही, मी एक डायग्रामच्या मदतीने तुम्हाला समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल की ही आहे प्लॅन्टची सेल, ठीक आहे. हे प्लॅन्टची सेल आहे आणि या प्लॅन्टच्या सेलमध्ये जे व्हॅक्यूल आहे ते व्हॅक्यूल खूप मोठं आहे आणि साईज ते असं सेंट्रलला आहे. कसं आहे, सेंट्रलला आहे. तर अशा टाईपच्या ज्या व्हॅक्यूलला आपण काय म्हणतो, सेंट्रल व्हॅक्यूल. तर हे आहे सेंट्रल व्हॅक्यूल. तर बघा, काही प्लांट सेल अशा आहेत, काही प्लांट सेल अशा आहे की ज्याच्यामध्ये व्हॅक्यूल जे आहे हे सेंटरला आहे. आणि त्यामुळे काय झालं की सेंट्रलला असल्यामुळे त्याला आपण सेंट्रल व्हॅक्यूल असं म्हणतो. आणि हे व्हॅक्यूल जे आहे साईजनी खूप मोठा आहे, साईजनी खूप मोठा आहे. तर या व्हॅक्यूलनी काय केलं, या सेलचा जवळपास 90% एवढा पार्ट जो आहे तो ऑक्युपाय करून घेतला. बघा, ही पूर्ण सेल आहे आणि या सेलमध्ये सगळ्यात जास्त काय दिसते तुम्हाला, हे व्हॅक्यूल. या व्हॅक्यूलनी काय केलं, सेलचा खूप मोठा पार्ट ऑक्युपाय केला, जवळपास 90% तर व्हॅक्यूलच आहे. मग फार कमी जागा जी आहे
ते या सेलच्या बाकीच्या पार्टसाठी राहते शिल्लक. जसं की आता इथे असेल तुमचं न्यूक्लियस, तर न्यूक्लियस असेल, हा सायटोप्लाझम पण पाहून घ्या एकदम कोपऱ्यात चालला गेला. बाकीचे जे ऑर्गॅनेल्स आहेत सेलचे, गॉल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे सुद्धा असे कोपऱ्यामध्ये ढकलले गेले. कारण की बराचसा या सेलचा पार्ट कोणी ऑक्युपाय केला, या व्हॅक्युओलनी ऑक्युपाय केला. आणि व्हॅक्युओल कुठे आहे, सेंट्रलला आहे, म्हणून याला आपण सेंट्रल व्हॅक्युओल असं म्हणतो. लक्षात आलं. तर हे आहे सेंट्रल व्हॅक्युओल. आता पुढचा पॉईंट काय दिलेला आपल्याला, पुढची प्रॉपर्टी काय सांगितलेली आहे, व्हॅक्युओल बाउंड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन कॉल्ड टोनोप्लास्ट. आता हे जे व्हॅक्युओल आहे बाळांनो, या व्हॅक्युओलची ही जी मेम्ब्रेन आहे याला टोनोप्लास्ट असं म्हणतात. काय म्हणतात याला, टोनोप्लास्ट. हे सुद्धा लक्षात ठेवा. तो हे आहे व्हॅक्युओल. या व्हॅक्युओलची ही जी मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनला म्हटलं टोनोप्लास्ट. आणि हे मेम्ब्रेन कशी आहे, तर ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल ही मेम्ब्रेन आहे. सिलेक्टिव्हली किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजेच काय, की ही मेम्ब्रेन काय करते व्हॅक्युओलची, काही सबस्टन्सलाच आतमध्ये येऊ देते किंवा काही जे आतमधले सबस्टन्स आहे त्यांना बाहेर येऊ देते. सगळ्या सबस्टन्सला आत घेत नाही आणि सगळ्या सबस्टन्सला बाहेर जाऊ देत नाही. काही सिलेक्टेड सबस्टन्सच या मेम्ब्रेनमधून आतमध्ये जाऊ शकतात. म्हणून अशा टाईपचं जे नेचर आहे या मेम्ब्रेनचं, त्या नेचरला म्हटलं जातं सेमी परमिएबल किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. तर आता हे आहे व्हॅक्युओल. लक्षात आलं का बाळा, बिलकुल इझी आहे. तर हे आहे व्हॅक्युओल. व्हॅक्युओलची ही जी मेम्ब्रेन आहे, हा जो पडदा आहे मेम्ब्रेन, याला टोनोप्लास्ट असं म्हणतो आपण. आणि हा टोनोप्लास्ट कसा आहे, सेमी परमिएबल नेचरचा आहे किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल नेचरचा आहे. म्हणजे काही सबस्टन्सलाच तो आत जाऊ देईन किंवा आतले काही सबस्टन्सच बाहेर येऊ देईल. लक्षात आलं. पुढे काय सांगितलेलं आहे, vacuole contain vacuolar fluid called cell sap. It contain various ions and thus hypertonic. आता हा जो व्हॅक्युओल आहे बघा, हा जो व्हॅक्युओल आहे, या व्हॅक्युओलमध्ये जे फ्लुइड आहे त्याला सेल सॅप असं म्हटलं जातं किंवा साधं त्याला सॅप असं सुद्धा म्हटलं जातं. हेच इथे लक्षात ठेवा. तर बघा, या हा व्हॅक्युओलच्या आतमध्ये आहे फ्लुइड, ज्याला सेल सॅप असं म्हटलं जातं किंवा साधं फक्त आपण त्याला सॅप असं सुद्धा म्हणतो. तर सॅप म्हणजे काय किंवा सेल सॅप म्हणजे काय, या व्हॅक्युओलच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडला आपण सेल सॅप किंवा सॅप असं म्हणतो. आता या सॅपमध्ये काय काय, मग हे तर फ्लुइड आपल्याला समजलं व्हॅक्युओलच्या आत, तर याच्यामध्ये काय काय भरलेलं आहे, याच्यामध्ये खूप सारं वॉटर आहे, याच्यामध्ये खूप सारे डिझॉल्व मिनरल आयॉन्स आहे, त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतील, खूप सारे विटॅमिन्स असतील, तसं खूप सारं वेगळे डिझॉल्व झालेले सबस्टन्सपासून बनलेला हा सेल सॅप आहे किंवा ज्याला फक्त सॅप असं म्हणतो. तर सॅप म्हणजे समजलं का, व्हॅक्युओलच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे त्याला आपण सॅप म्हणतो. आणि या फ्लुइडमध्ये खूप सारे केमिकल्स प्रेझेंट आहे, खूप सारे आयॉन्स प्रेझेंट आहे. त्यामुळे काय झालं बाळांनो, हे खूप सारे आयॉन्स याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे, खूप सारे केमिकल याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. कशाच्या कंपॅरिझनमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, बघा, हा आहे आपला काय, हा आहे आपलं व्हॅक्युओल आणि या व्हॅक्युओलच्या बाहेर आहे सायटोप्लाझम. हे आहे सायटोप्लाझम पण फ्लुइडच आहे, सायटोप्लाझम पण फ्लुइडच आहे, लिक्विडच आहे. पण या सायटोप्लाझमपेक्षा हे जे सेल सॅप आहे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, कारण याच्यात जास्त सबस्टन्स आहेत. आपल्याला याच्यामध्ये जास्त आयॉन्स दिसतात, जास्त डिझॉल्व सबस्टन्स याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये कमी डिझॉल्व सबस्टन्स आहे, त्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. लक्षात ठेवा, या सेल सॅपचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि या सायटोप्लाझम जो आहे या सेल याच्या बाहेर हा जो सायटोप्लाझम आहे याच्यामध्ये सबस्टन्स कमी डिझॉल्व झालेले आहेत, याच्यामध्ये कमी आयॉन्स आहेत, म्हणून याचं कॉन्सन्ट्रेशन कमी, याच्यामध्ये सबस्टन्स जास्त, म्हणून याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. तर लक्षात ठेवा, सेल सॅप किंवा सॅप जो आहे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. जास्त कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे आपण त्याला हायपरटोनिक असं म्हणतो. तर हायपरटोनिक आहे हा जो सेल सॅप आहे, हा हायपरटोनिक आहे. कोणापेक्षा हायपरटोनिक आहे, या सायटोप्लाझमपेक्षा. लक्षात आलं. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे, तर बघा, टाईप्स ऑफ व्हॅक्युओल जे आहेत हे वेगळ्या टाईपचे आहेत. 4 टाईपचे व्हॅक्युओल्स आपल्याला बघायला भेटतात प्लॅन्ट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये म्हणा, किंवा प्रोटिस्टा आणि मोनेरा सगळ्याच याच्यामध्ये, बॅक्टेरियामध्ये पण प्रोटिस्टामध्ये पण आपल्याला हे व्हॅक्युओल्स बघायला भेटतात. तर 4 टाईपचे व्हॅक्युओल्स आहेत. कोणते 4 टाईपचे व्हॅक्युओल दिलेले आहे, एक आहे सॅप व्हॅक्युओल, दुसरं आहे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल, थर्ड आहे फूड व्हॅक्युओल, फोर्थ आहे एअर व्हॅक्युओल. तर असे व्हॅक्युओलचे 4 टाईप आहेत. तर हे व्हॅक्युओल 4 टाईपचे कोणते आहे परत एकदा सांगतो, सॅप व्हॅक्युओल, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल, फूड व्हॅक्युओल आणि एअर व्हॅक्युओल्स. आता या सगळ्याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तुम्ही. मी थोडासा साईडला होऊन जातो. तर हे तर आहेत व्हॅक्युओलचे टाईप्स. आता लास्ट पॉईंट आपण याचे फंक्शन काय व्हॅक्युओलचे ते समजून घेऊ. व्हॅक्युओलचा काय रोल आहे. तर फर्स्ट फंक्शन काय, व्हॅक्युओल्स आर एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स अँड कंपाऊंड्स दॅट आर हार्मफुल
और अनपॅलेटेबल टू हर्बिओर्स. आता जे प्लॅन्ट्स असतात बाळांनो, प्लॅन्ट्सला आपल्याला माहीत आहे, प्लॅन्ट्सला हे जे जनावरं आहेत हार्बिओर्स जे आहेत, गाय बकरी वगैरे हे खातात. मग हे जे प्लॅन्ट्स आहेत आपले, हे स्वतःचा बचाव कसा करतील बिचारे? यांच्याकडे तर काहीच नाही, हात पाय नाही, काहीच नाही. त्यांना तर चुपचाप आपला पाला खाऊ द्यावा लागतो. जे जनावरं येतात, जे गाय बकरी वगैरे जे काय असेल ते येतात आणि त्या झाडाला खाऊन टाकतात. मग झाडाजवळ स्वतः त्याचं संरक्षण करायला काहीही दुसरा इलाज नाही. मग काही झाडं काय करतात, काही प्लॅन्ट काय करतात, त्यांच्या ज्या सेल आहेत त्या सेलमध्ये जे व्हॅक्युअल्स आहेत त्या व्हॅक्युअलमध्ये हे असे सबस्टन्स जमा करून ठेवतात की जे त्या ॲनिमलसाठी घातक आहेत. म्हणजे ते प्लॅन्ट जर त्या ॲनिमलने खाल्लं तर ते ॲनिमल जे आहे त्याला वेगळा वेगळा डिसीज होऊ शकतो, बिमारी होऊ शकतो, किंवा त्या ॲनिमलसाठी ते प्लॅन्ट जे आहे ते हार्मफुल आहे किंवा अनपॅलेटेबल म्हणजे काय, जे खाल्ल्या जाऊ शकत नाही असे. तर आता लक्षात आलं का तुमच्या, हे प्लॅन्टचं काय आहे, एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. ते प्लॅन्ट काय करतात, त्यांच्या सेलमध्ये जे व्हॅक्युअल आहे, फॉर एक्झाम्पल ही प्लॅन्टची सेल आहे आणि हे आहे व्हॅक्युअल. या व्हॅक्युअलमध्ये काही एक्सक्रिटरी सबस्टन्सेस, काही कंपाऊंड जे असतील, हे कंपाऊंड एक्सक्रिटरी सबस्टन्स याच्यामध्ये जमा करतात. आणि हे सबस्टन्सेस कसे आहेत, हे ॲनिमलसाठी घातक आहेत. ॲनिमल याला खाऊ शकत नाही. म्हणजे आता झाडाचं संरक्षण झालं की नाही, लक्षात आलं का तुमच्या, झाडाचं संरक्षण झालं की नाही याच्यामुळे. तर अशा तऱ्हेनं प्लॅन्ट आपलं स्वतःचं संरक्षण या व्हॅक्युअलमुळे करू शकतात. हा याचा एक इम्पॉर्टंट रोल आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे पुढचं फंक्शन. अट्रॅक्टिव्ह कलर्स ऑफ पेटल्स आर ड्यू टू दी स्टोरेज ऑफ पिगमेंट इन व्हॅक्युअल्स. आता जे फ्लावर्स आपण बघतो, फ्लावरचे जे पाकड्या असतात, पेटल्स म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, पेटल्स, फ्लावरच्या पाकड्या, फुलांच्या पाकड्या, पेटल्स. आता फुल हे खूप सुंदर आहे, वेगळ्या वेगळ्या कलरचे फ्लावर्स आपल्याला दिसतात निसर्गामध्ये. ही आपल्याला फ्लावर्स रंगीबेरंगी फ्लावर्स दिसतात. कोणतं फ्लावर तुम्हाला गुलाबी, रेड कलरचं दिसेल, व्हायोलेट, पर्पल, येलो, असे वेगळ्या कलरचे फ्लावर्स आहे. आता कधी आपण विचार केला काय की हे फ्लावर जे आहेत यांना वेगळा कलर कसा येतो? बाकीच्या कोणत्याच प्लॅन्टच्या पार्टला असा कलर येत नाही, फक्त फ्लावरच असे वेगळ्या कलरचे का बरं येतात? त्याचं एक रिझन आहे, त्या फ्लावरमध्ये जे व्हॅक्युअल्स आहेत, फ्लावर शेवटी कशापासून बनलेलं आहे, प्लॅन्टपासून, सेलपासूनच. त्या सेलमध्ये जे व्हॅक्युअल आहे, त्या फ्लावरच्या सेलमध्ये जे व्हॅक्युअल आहे त्या व्हॅक्युअलमध्ये काही पिगमेंट्स आहेत बाळांनो. कोणते पिगमेंट्स आहेत ते मी नोटसुद्धा करून दिले आहे. अँथोसायनिन, अँथोझॅन्थिन हे जे पिगमेंट्स आहेत या व्हॅक्युअलमध्ये, या पिगमेंट्समुळे त्या फ्लावरला वेगळा कलर भेटतो. ते फ्लावर या पिगमेंट्समुळे रंगीबेरंगी दिसायला लागतात. ते रेड दिसतात, ते व्हायोलेट दिसतात, ते ब्लू दिसतात, ते येलो दिसायला लागतात आपल्याला, किंवा ते पिंक आपल्याला दिसायला लागतात. हे सगळे कशामुळे दिसतात फ्लावर आपल्याला रंगीबेरंगी, किंवा त्या पाकड्या रंगीबेरंगी कशामुळे दिसतात? कारण की त्या पाकड्यांमध्ये ज्या सेल आहेत त्या सेलच्या आतमध्ये हे जे व्हॅक्युअल आहे, या व्हॅक्युअलमध्ये ते पिगमेंट आहेत. लक्षात ठेवा, या व्हॅक्युअलमध्ये ते पिगमेंट प्रेझेंट आहे. पिगमेंट्स इन व्हॅक्युअल. कोणते पिगमेंट आहे ते सुद्धा एक्स्ट्रा लक्षात ठेवा. कोणते आहेत? अँथोसायनिन आणि अँथोझॅन्थिन नावाचे पिगमेंट्स आहेत. त्याच्यामुळे फ्लावर कलरफुल आपल्याला दिसतात. नेक्स्ट पॉईंट काय आहे? इनटेक ऑफ फूड ऑर फॉरेन पार्टिकल्स बाय फॅगोसायटोसिस फ्रॉम फूड व्हॅक्युअल्स. आता बघा, फॅगोसायटोसिस हा जो फिनॉमिना आहे हा आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला होता, लास्ट लेक्चरमध्ये समजून घेतला होता बरं की फॉर एक्झाम्पल ही जी सेल आहे ही आहे सेल, आणि हा या सेलच्या बाहेर आहे फूड पार्टिकल. ठीक आहे, हा आहे फूड पार्टिकल. हा फूड पार्टिकल, ही सेल काय करते, हळूहळू या फूड पार्टिकलला गिळून टाकते. म्हणजे हा फूड पार्टिकल जो बाहेर होता आता तो सेलच्या आतमध्ये आलेला आहे. याला आपण फॅगोसायटोसिस असं म्हणतो बरोबर. आता हा जो फूड पार्टिकल आहे, या फूड पार्टिकलच्या आजूबाजूला अशी एक पोकळी तयार होऊन जाते, एक रिकामी जागा तयार होऊन जाते, आणि त्याला म्हणतो आपण फूड व्हॅक्युअल. काय म्हणतो? फूड व्हॅक्युअल. लक्षात आलं? तर फूड पार्टिकल या सेलने काय केलं, आतमध्ये घेतला, आणि याच्या आजूबाजूला काय तयार झालं, अशी पोकळी रिकामी जागा तयार झाली. आणि ही रिकामी जागा याच्यासोबतच लायझोझोम सुद्धा, हे सुद्धा लक्षात ठेवा, लायझोझोम सुद्धा याच्यामध्ये. तर अशी जे या फूडच्या आजूबाजूला जी पोकळी आहे, याच्या पोकळीमध्ये भरपूर सारे एन्झाईम्स आहे या फूडला पचवायला. तशा या पोकळीला, रिकाम्या जागेला, या थैलीला फूड व्हॅक्युअल असं म्हटलं जातं. समजलं? तर फूड व्हॅक्युअल कसं तयार झालं? फूड सेलच्या आतमध्ये जे आलेले आहे इंडोसायटोसिसमुळे. इंडोसायटोसिस म्हणजे सेलच्या आतमध्ये घेणे, इंडो म्हणजे आत, सायटोसिस म्हणजे सेल. सेलच्या आतमध्ये काय गेलं? हे फूड गेलं, आणि या प्रोसेसला काय म्हटलं? फॅगोसायटोसिस. लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेनं हे फूड व्हॅक्युअल सुद्धा तयार होतात. इथे आपण लिहिलेलं पण आहे फूड व्हॅक्युअल. समजलं तुम्हाला फूड व्हॅक्युअल म्हणजे? तर आता नेक्स्ट आहे पॉईंट, तो म्हणजे in fresh water unicellular form like paramecium, excretion and osmoregulation takes place by
कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. आता जे पॅरामेशियम आहे, पॅरामेशियम म्हणजे जे युनिसेल्युलर आहेत सगळे, तो आपण शिकलेलेच आहे बाळांनो, की पॅरामेशियम जे आहे हे युनिसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक आहे आणि ते प्रोटिस्टा या कॅटेगरीमध्ये येतात. तर हे जे पॅरामेशियम आहे, या पॅरामेशियम जे की फ्रेश वॉटरमध्ये राहतात यांच्यामध्ये एक्सक्रिशनसाठी आणि ऑस्मो रेग्युलेशनसाठी कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता बघा इथे डायग्राम, परत आपण डायग्रामची मदत घेऊ. तर हा आहे पॅरामेशियम, ही आहे पॅरामेशियमची हे पॅरामेशियमचं न्यूक्लियस. ठीक आहे, आणि हे आहे या पॅरामेशियममध्ये असलेलं व्हॅक्यूल. तर हे व्हॅक्यूल जे आहे या पॅरामेशियममध्ये, हे जे व्हॅक्यूल आहे या व्हॅक्यूलमध्ये काय आहे, हे व्हॅक्यूल काय करते, एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन ची एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशनसाठी मदत करते. तर अशा टाईपच्या व्हॅक्यूलला आपण कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल असं म्हणतो. काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलवरूनच तुमच्या लक्षात येईल हे कॉन्ट्रॅक्ट किंवा होणार आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होणार आहे. बरोबर, म्हणजे हे जे आहे हे व्हॅक्यूल जे आहे असं हे लांबू सुद्धा शकते. आता या व्हॅक्यूलचा या पॅरामेशियमला काय फायदा आहे, या व्हॅक्यूलचा या पॅरामेशियमला काय फायदा आहे, तर हे व्हॅक्यूलमुळे हे पॅरामेशियम एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन करू शकते, हे लक्षात ठेवा. बरोबर, तर आता या व्हॅक्यूलचा हा जो एक टाईप आहे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल, हा सुद्धा आपण इथे शिकलो. तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल आपल्याला कुठे बघायला भेटते, पॅरामेशियममध्ये. पॅरामेशियममध्ये या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलचा काय रोल आहे, पॅरामेशियम काय करते, या व्हॅक्यूलच्या मदतीनं एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन करते. ठीक आहे, त्यानंतर आता लास्ट पॉईंट आहे याच्यामधला, व्हॅक्यूल मेंटेन टर्जिडिटी ऑफ सेल्स. टर्जिडिटी म्हणजे काय, त्याची टर्जिडिटी म्हणजे त्याचा फुगीरपणा, फुगलेला असणे. तर व्हॅक्यूलमुळे काय की सेल आपल्याला फुगलेली दिसते, असं भरलेलीच दिसते आपल्याला. बरोबर आहे, आता फॉर एक्झाम्पल ही आहे सेल, तर ही सेलमध्ये आहे व्हॅक्यूल. या व्हॅक्यूलमुळे काय झालं, ही सेल आपल्याला अशी फुगल्यासारखी वाटते, टर्जिडिटी मेंटेन राहते याची. बरोबर, कारण या व्हॅक्यूलमध्ये काय, या व्हॅक्यूलमध्ये वॉटर आहे, या व्हॅक्यूलमध्ये मिनरल्स आहेत. बरोबर, तर या व्हॅक्यूलमुळे काय झालं की या सेलचा जो आकार आहे तो आकार असा व्यवस्थित मेंटेन राहतो, त्याला आपण टर्जिडिटी असं म्हणतो. तर हे सगळी जी माहिती होती बाळांनो, हे पाहिली आपण या व्हॅक्यूल्सबद्दल. बिलकुल सिंपल आहे, बिलकुल समजायला इझी आहे आणि खूप सारे नवीन टर्मसुद्धा याच्यामध्ये आहेत, जसं की टोनोप्लास्ट असेल, सेल सॅप असेल. तर ह्या काही टर्म ह्या लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण ह्या टर्म विसरून जातो, सेलचे सगळे पार्ट आपल्या लक्षात राहतात, ह्या टर्म आपण विसरतो, पण ह्या विसरू नका. तर अशा ह्या कामाच्या टर्म आहे, बिलकुल इझी अशा ह्या टर्म आहे. आता आणखीन एक याच्यातला पॉईंट राहिला एअर व्हॅक्यूल. तर एअर व्हॅक्यूल नावातच आहे, एअर व्हॅक्यूल म्हणजे असे व्हॅक्यूल आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एअर व्हॅक्यूल आहे. तर एअर व्हॅक्यूल म्हणजे काय, नावातच आहे, एअर म्हणजे हवा, गॅस. ज्या व्हॅक्यूलमध्ये गॅस भरलेला आहे आपण त्याला एअर व्हॅक्यूल असं म्हणतो. आणि एअर व्हॅक्यूल्स आपल्याला जनरली जे बॅक्टेरिया आहेत प्रोकॅरियोटमध्ये एअर व्हॅक्यूल आपल्याला बघायला भेटतात. नोट्स करून ठेवा वाटल्यास तुम्ही. प्रोकॅरियोट्समध्ये आपल्याला एअर व्हॅक्यूल बघायला भेटतात. एअर म्हणजे नावातच आहे की याच्यामध्ये काय भरलेलं असेल, गॅस भरलेला असेल. बरोबर, आता हा या एअरमुळे याचा एक्सक्रिशन आणि बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत हे प्रोकॅरियोटिक्स करतात. तशा तऱ्हेनं हा आपला जो व्हॅक्यूल नावाचा जो ऑर्गॅनेल आहे सेलचा, तो आपण कंप्लीट केलेला आहे. दुसरा सेलचा ऑर्गॅनेल आपल्याला आता स्टडी करायचा आहे, तो आहे ग्लायोक्झिझोम. तर ग्लायोक्झिझोम्स काय आहेत ते समजून घेऊ. सगळ्यात आधी हे आपण पुसून टाकू. तर बाळांनो, आता आणखीन एक आपल्याला सेलचा पार्ट स्टडी करायचा आहे, तो आहे ग्लायोक्झिझोम. तर ग्लायोक्झिझोमची खूप कमी अशी आपल्याला माहिती दिलेली आहे, पण इम्पॉर्टंट आहे. ग्लायोक्झिझोम जे आहे मायक्रोबॉडीज म्हणून ओळखल्या जातात. मायक्रोबॉडीज म्हणजे काय की सेलमध्ये असलेलं जे छोटंसं असं स्ट्रक्चर आहे त्याला आपण मायक्रोबॉडीज असं म्हणतो. ग्लायोक्झिझोम असेल, त्याचबरोबर पेरोक्झिझोम, स्पॅरोझोम्स, हे जे सगळे स्ट्रक्चर आहे हे सगळे मायक्रोबॉडीज म्हणून ओळखले जातात. हे छोटेसे स्ट्रक्चर आहे पण इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे, हे सेलमध्ये प्रेझेंट आहे. तर त्यातलाच आहे एक ग्लायोक्झिझोम. तर ग्लायोक्झिझोमचा काय काय रोल आहे ते तर समजून घेऊच आपण. त्याच्या अगोदर याची एक डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम आपण ऑब्झर्व करू. बघा, तो आपल्याला दिसते की ही आहे ग्लायोक्झिझोमचं हे स्ट्रक्चर, याची एक डायग्राम. याच्यामध्ये काय दिसते, ग्लायोक्झिझोमच्या आजूबाजूला एक मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे मॅट्रिक्स आणि सगळ्या आतमध्ये आहे कोर. मधला जो पार्ट आहे त्याला आपण कोर म्हणतो किंवा त्याला मराठीमध्ये आपण गाभा असं म्हणतो, मधला पार्ट कोर. ठीक आहे, तशी ही एक सिंपलशी डायग्राम आहे. तर आता या ग्लायोक्झिझोमची काही माहिती आपल्याला दिलेली आहे. तर बघा, फर्स्ट काय सांगितलेलं आहे पॉईंट, दीज आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स कंटेन एन्झाईम विच कन्वर्ट फॅटी ॲसिड टू शुगर.
ग्लायक्झिझोम्स कसे आहेत? ग्लायक्झिझोम्स हे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. कसे आहेत? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. फॉर एक्झाम्पल हा आहे ग्लायक्झिझोम्स आणि याच्या आजूबाजूला काय आहे? ही आहे मेम्ब्रेन ग्लायक्झिझोम्सची. बरोबर. तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आहे की ज्याच्यामध्ये काय भरलेलं आहे? त्याच्यामध्ये एन्झाईम्स भरलेलं आहे. काय सांगितलं? कंटेन एन्झाईम्स. या ग्लायक्झिझोमच्या आतमध्ये खूप सारे असे एन्झाईम्स आहेत आणि हे एन्झाईम्स काय करतात? विच कन्वर्ट फॅटी ॲसिड टू शुगर. हे एन्झाईम काय करतात? हे एन्झाईम फॅटी ॲसिडला शुगरमध्ये कन्वर्ट करतात. फॅटी ॲसिड टू शुगर. तर लक्षात आलं? बिलकुल सिंपल आहे. तर ग्लायक्झिझोम्स कसे आहेत? हे असं मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे आणि या ग्लायक्झिझोममध्ये खूप सारे एन्झाईम्स आहेत. एन्झाईम काय करतात? फॅटी ॲसिडला शुगरमध्ये कन्वर्ट करतात. बिलकुल सिंपल पॉईंट आहे. त्यानंतर आणखीन काय सांगितलेलं आहे? दे कॅन बी ऑब्झर्व इन सेल्स ऑफ जर्मिनेटिंग सीड्स where the cells utilize store fat as a source of sugar till it start photosynthesis. म्हणजे काय की बघा एखादं जे सीड आहे जर्मिनेटिंग सीड म्हणजे सीड बी जे आहे सीड आपण जमीनमध्ये लावतो मातीमध्ये लावतो ते त्याला आणि मग ते नंतर काही दिवसानं अंकुरित होते है ना जर्मिनेट व्हायला लागते. तर अशा सीडमध्ये आपल्याला हे ग्लायक्झिझोम्स बघायला भेटतात. कुठे बघायला भेटतात? त्या जर्मिनेटिंग सीडमध्ये हे ग्लायक्झिझोम बघायला भेटतात. आणि मग याचं काम काय आहे? व्हेअर दी सेल युटिलाइज स्टोअर फॅट ॲज अ सोर्स ऑफ शुगर. हे ग्लायक्झिझोम्स काय करतात? त्या जर्मिनेटिंग सीडमध्ये फॅटपासून शुगर तयार करायचं काम करत असतात. किती दिवसापर्यंत मग हे शुगर तयार करतात? जोपर्यंत ते प्लांट फोटोसिंथेसिस करत नाही तोपर्यंत. आता काय बिलकुल तुम्हाला मी एक सिंपल करून सांगतो की आता एक सीड आहे. ठीक आहे. एक सीड घेतली आपण ती मातीमध्ये लावली. ही आहे सीड. ठीक आहे. ही मातीमध्ये लावली सॉईलमध्ये लावली याला पाणी वगैरे टाकलं. आता ही सीड जी आहे हे अंकुरित व्हायला लागेल म्हणजे जर्मिनेट व्हायला लागेल आहे ना अंकुरित व्हायला लागेल सीड. मग आता हळूहळू हे मातीच्या बाहेर येईल. हे सीड जे आहे हे असं वर यायला लागेल. मग काही दिवसानंतर याला असे पानं वगैरे यायला लागतील. येतील पानं वगैरे यायला लागतील याला आणि मग हे प्लांट काय करेल? फोटोसिंथेसिस करेल. स्वतःचं फूड स्वतःच तयार करायला लागेल. पण याला तसे तर बरेच दिवस लागतील. लगेच हे सीड जर्मिनेट झालं लगेच काय याला लीफ आले का? लगेच काय लीफ आले का? नाही. याला साधारणतः 8-15 दिवस एवढा वेळ तर लागेल ना. जोपर्यंत या झाडाला हे पानं येत नाही हे लीफ येत नाहीत म्हणजे जोपर्यंत हे स्वतः फोटोसिंथेसिस करत नाही तोपर्यंत तर या झाडाला हे जे जर्मिनेटिंग सीड आहे हे जे अंकुरित होणार जे झाड आहे याला एनर्जी लागेल की नाही? याला एनर्जी लागेल. याला जेवण लागेल. काहीतरी एनर्जीची आवश्यकता याला. मग ही एनर्जी येईल कुठून? तर या सीडमध्ये जे फॅट आहे लक्षात ठेवा बिलकुल सिंपल आहे. तर या सीडमध्ये जे फॅट आहे या फॅटला या सीडमध्ये असलेले हे जे ग्लायक्झिझोम्स आहेत हे ग्लायक्झिझोम्स काय करतात? या फॅटला शुगरमध्ये कन्वर्ट करतात आणि शुगर म्हणजेच काय आहे? एनर्जी. शुगर म्हणजेच काय? एनर्जी. तर अशा तऱ्हेनं या झाडाला एनर्जी भेटत राहते. कोणापासून या झाडाला एनर्जी भेटली? फॅटपासून. फॅटचं कशामध्ये कन्व्हर्जन झालं? शुगरमध्ये. हे सगळं कोणी केलं? हे सगळं केलं या ग्लायक्झिझोमनं. मग जोपर्यंत हे झाड असं मोठं होत नाही आणि याला असे लीफ येत नाही आणि मग हे झाड जोपर्यंत फोटोसिंथेसिस करणार नाही तोपर्यंत हे या सीडमध्ये असलेलं फॅट शुगरमध्ये कन्वर्ट होतच राहील आणि शुगरपासूनच मग या झाडाला एनर्जी भेटते. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं या ग्लायक्झिझोमचा हा रोल आहे. तर बिलकुल छोटीशी माहिती याच्यामध्ये आहे. तर इथे आपण हे आपल्या या सेलचे 2 कंपोनंट स्टडी केलेले आहे. तर बिलकुल इझी होते बाळांनो. बिलकुल सोपे होते. सगळं काही व्यवस्थित माहिती जी आहे याच्यावरचे भरपूर सारे MCQ तुम्ही सॉल्व करा आणि तुमचे परत काही जर क्वेश्चन्स असले तुमच्या काही डाऊट असले तर मला कमेंट करून तुम्ही जरूर विचारा. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आणखीनही काही नेक्स्ट ऑर्गॅनेल शिकायचं आहे जसं की मायटोकॉन्ड्रिया हे बद्दल आपण शिकू.